अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ. अध्याय 38. हंडी वर्णनम. म्हणजे बाबांच्या हंडीचेच म्हणजेच भात वगैरे शिजवण्याच्या मोठ्या तोंडाच्या भांड्यात अन्न शिजवून गोरगरिबांना बाबांनी जे जेवू घातले त्या इतरांना जेवू घालण्याच्या कृतीचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. सगळ्या जगाला आनंद देणाऱ्या, भक्तांचे इच्छित मिळवून देण्यासाठी उत्सुक असलेल्या, चरणांचा आश्रय घेणाऱ्यांची तिन्ही प्रकारची दुःखे हरण करणाऱ्या गुरुश्रेष्ठा साईनाथा तुझ्या पायी आमचा नमस्कार असो. शरण आलेल्यांचे रक्षण करणाऱ्या, अतिशय थोर आणि सढळ हात असलेल्या, शरण आलेल्या भक्तांचा उद्धार करणाऱ्या गुरुश्रेष्ठा, लोकांवर उपकार करण्यासाठीच तू अवतार घेतला आहेस. हे द्वैत भावाचा नाश करणाऱ्या, भक्तांचे मन मोहित करणाऱ्या, संसारापासून सोडवणाऱ्या अत्यंत दयावंता तुझा जय जयकार असो. कोठले भाग्य फळाला आले की ज्यामुळे तुझे हे चरण डोळ्यांनी पाहिले आणि तुझ्या सहवासाचा सुख सोहळा भोगला. आता ती सुखाची वेळ गेली, ती पुन्हा परत येणे शक्य नाही. केवळ ब्रह्माची जी मूस म्हणजे धातूचा रस ओतून मूर्ती बनवण्याचा जो साचा आहे तो ब्रह्माचा साचा, त्यात शुद्ध आत्मस्वरूपाचा रस ओतून जी सुंदर मूर्ती आकारास आली तीच म्हणजे ही संत शिरोमणी साई श्री साई महाराज होत. साई म्हणजेच आत्माराम आहेत. ते संपूर्ण आनंदाचे भांडार आहेत. ते स्वतः सर्व इच्छा पूर्ण झालेले असून भक्तांना निष्काम करतात म्हणजे कामनारहित करतात. धर्म पाळणारे आणि त्यांचे रक्षण करणारे, जे सर्व ब्राह्मण क्षत्रिय आणि त्यांच्या अद्वितीय शक्तींसह मृत्यूलाही खाऊन टाकणारा असे ज्याचे थोडक्यात वर्णन आहे. यासाठी या ओवीचा अर्थ नीट समजण्यासाठी पहा कठोपनिषद अध्याय 1 वल्ली 2 मंत्र क्रमांक 25. यस्य ब्रह्मच क्षत्रच उभे भवतः ओदनः मृत्युः तस्य उपसेवनम क इत्थ वेद यत्र सह. म्हणजे संहारकाळी ज्या परमेश्वराचे ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोघेही म्हणजे सर्व प्राणीमात्र भोजन बनतात आणि मृत्यू देखील ज्याचे उपसेवन म्हणजे तोंडी लावण्याची भाजी किंवा चटणी बनते, अशा परमेश्वराला यथार्थपणे कोण बरं जाणू शकेल असा याचा अर्थ. असो, उपनिषदातील सर्वशक्तिमान परमेश्वराच्या वर्तनाचा उतारा येथे घेऊन हेमाडपंत लेखकांनी साईबाबा हे सर्वशक्तिमान ईश्वराचाच रूप आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जो जन्म मरण वगैरेंची बंधने तडतडा तोडतो त्या साईला जडबुद्धी आणि अज्ञानी असा मी साष्टांग नमस्कार करत आहे. मागच्या अध्यायात साईनाथांच्या चावडीचे अत्यंत आवडीने वर्णन केले. आता या अध्यायात हंडीचे सतत सुख देणारे वर्णन ऐका. तान्हे बाळ फक्त खाणेच जाणते, काय खावे ते त्याला कळत नसते. दूध पाजून किंवा अन्नाचा घास भरवून आईच त्याची काळजी घेते. तशीच माझी साई माता माझ्या हातात लेखणी धरवून आपल्या भक्तांच्या प्रेमामुळे ही प्रयत्नाशिवायची रचना लिहून घेत आहे. शास्त्रात प्रत्येक युगासाठी मोक्षप्राप्तीसाठी प्रमाणसिद्ध साधने सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ, कृतयुगात म्हणजेच सत्ययुगात तपश्चर्या करणे, त्रेतायुगात ज्ञान संपादन करणे, द्वापार युगात यज्ञ करणे आणि कलियुगात म्हणजे आता जे युग चालू आहे त्यात दान करणे. सदा सर्वदा दानधर्म करावा, परंतु भूक शमवण्याचे जे मुख्य रहस्य ते अन्नदान, अन्नाचं दान नित्यनेमाने करणं हे कर्मांमध्ये मुख्य कर्म आहे. दुपारचे 12 वाजले म्हणजे अन्नाशिवाय आपला जीव घाबराघुबरा होत असतो. आपल्याला जसे होते तसेच इतरांनाही होत असेल हे जो मनात जाणतो तो माणूस भला माणूस आहे. शास्त्राप्रमाणे वागण्याच्या चालीरीतीत अन्नदान हे मुख्य आणि श्रेष्ठ मानले जाते. त्यापेक्षा दुसरे अधिक श्रेष्ठ पाहू जाता सापडत नाही. अन्न हे परब्रह्माचेच स्वरूप आहे. त्यातून प्राणी मात्र उत्पन्न होतात. अन्न हेच जीवांचे जगण्याचे साधन आहे आणि मरणानंतर शेवटी ते अन्नातच मिसळून जातात. पहा, याबद्दल तैत्तिरीय उपनिषदात वल्ली 3 अनुवाक 2 मध्ये लिहिलंय. अन्नं ब्रह्मेति व्यजानात अन्नाद्वेयव खल्विमानी भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति अन्नं प्रयन्तद्भिः विशन्तिस्ति. म्हणजे
याचा अर्थ असा की ब्रह्माची सर्व लक्षणे म्हणजे परब्रह्माची सर्व लक्षणे अन्नामध्ये सापडतात. सर्व प्राणी मात्र म्हणजे सगळे जीव अन्नापासून म्हणजे अन्नाच्या परिणामापासून वीर्यापासूनच उत्पन्न होतात. अन्नानेच सगळे जीव जिवंत राहतात आणि मृत्यूनंतर अन्नस्वरूप या पृथ्वीमध्ये म्हणजे स्वतः अन्न होऊन स्वतःच्या देहाचं अन्न इतरांसाठी सूक्ष्मजीवांसाठी अन्न बनून पृथ्वीमध्ये जीव प्रविष्ट होतात. मेल्यानंतर वेळी अवेळी अतिथी आला तर गृहस्थाने जेवण देऊन त्याला सुखवावा. जे गृहस्थ त्याला जेवल्याशिवाय परत घालवतात अतिथीला पाहुण्याला ते न चुकता दुर्दशेला आमंत्रित करतात म्हणजे स्वतःचं वाईट करून घेतात. वस्त्रे भांडी इत्यादींचे दान करताना योग्य अयोग्यतेचा विचार करावा लागतो, परंतु अन्नदानासाठी योग्यता किंवा पात्रता पाहण्याची जरुरी नसते. कोणी कधीही दारावर येवो त्याचा अनादर करणे बरे नसते असे वेदांतात अन्नदानाचे महत्त्व सांगितले आहे. पहा, तैत्तिरीय उपनिषदात वल्ली 3 अनुवाक 7 मध्ये लिहिलं आहे की अन्नम न निंद्यात म्हणजे अन्नाची निंदा करू नये. अन्नम बहु परिचक्षित म्हणजे अन्नाचा अपमान करू नये. अन्नम बहु कुर्वित म्हणजे अन्न अधिक उत्पन्न करा. आणि न कंचन वसतो प्रत्याचक्षित म्हणजे कोणीही अतिथीला पाहुण्याला प्रतिकूल म्हणजे वाईट उत्तर देऊ नये म्हणजे निराश करून परत पाठवू नये. जो आपल्या घरी आला असेल तो ओळखीचा असो अनोळखीचा असो, महत्त्वाचा वाटो न वाटो, कामानिमित्त येवो उगाच येवो कसाही येवो, तो गरीब असो श्रीमंत असो, अन्नदान त्याला द्यावं. जे घरात आपण खातो ते त्यालाही द्यावं. म्हणून बाबा देखील लोकांना अन्न देऊन तृप्त करत असत आणि रूढीने चालत आलेली रीत पाळत असत. पैसा अडका तांब्याचे नाणे किंवा इतर काही दान केले तरी ते अन्नदानाशिवाय अपूर्ण राहत असते. चंद्राशिवाय तारकांच्या पुंजकाला काय शोभा, पदकाशिवाय म्हणजे मेडलशिवाय हाराला काय शोभा. अत्यंत स्वादिष्ट अन्नात जसे वरण श्रेष्ठ असते तसे पुण्यकर्मात अन्नदान हे श्रेष्ठ पुण्यकर्म आहे. कळसाशिवाय शिखर शोभत नसते. कमळाशिवाय तळ्याला शोभा येत नाही. प्रेमाशिवाय भजनाला, कुंकवाशिवाय सुवासिनीला शोभा येत नसते. गोड आवाजाशिवाय गाणे कंटाळवाणे वाटते आणि मिठाशिवाय ताकाला चव नसते. म्हणून माणसाने अन्नदान सदा करावे. त्यातून रोगी, अशक्त, आंधळे, पांगळे, बहिरे, गरीब, कंगाल यांना आधी अन्न द्यावे आणि आप्तजनांना म्हणजे स्वतःच्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना त्यानंतर जेवण द्यावे. आता चौकस लोकांसाठी श्रोत्यांच्या मनाला बाबांच्या हंडीबद्दल साधारणतः कल्पना यावी म्हणून मी प्रयत्न करतो. मशिदीच्या अंगणात बाबा एक मोठी चूल रचत आणि त्यावर एक मोठ्या तोंडाचे पातेले चढवत. कधी त्यात मिठ्ठे चावल करत, तर कधी मांस मिश्रित पुलाव करत, तर कधी कणकेच्या मुटकुळी, कणिक म्हणजे गव्हाच्या पिठाच्या मुटकुळी करून म्हणजे मुठीत दाबून त्या कणकेला केलेले लांबट असे गोळे त्याला म्हणता मुटके किंवा मुटकुळी करून वरणाच्या डाळीत ते शिजवत साईबाबा स्वतः. तर कधी कणकेचे रोडगे करून, रोडगं म्हणजे निखाऱ्यावर भाजलेल्या जाड पोळ्या करून, किंवा कधी कणकेचे पानगे करून, पानगे थापून हळुवार मुटकुळ्यांबरोबर वरणात सोडीत. पानगे म्हणजे पानावर पीठ लावून त्याची वळकटी करून म्हणजे त्याला गुंडाळून त्या पानाला पीठ लावलेल्या आणि ती वळकटी निखाऱ्यावर भाजलेल्या भाकऱ्या जशा आहेत तशा त्या थापून हळुवार मुटकुळ्यांबरोबर त्या वरणात सोडत. पाट्यावर साईबाबा स्वतः मसाला वाटून म्हणजे तेव्हा मिक्सर नव्हते, पाटावरवंट्यावर वाटलं जायचं, बारीक केलं जायचं, कुटलं जायचं. तर ते वाटून स्वयंपाकाची सिद्धता स्वतः साईबाबा करत आणि मुगाच्या पिठाच्या वड्या आपल्या हातांनी बनवून हळूच हंडीमध्ये सोडत. स्वर्गादी लोकाच्या आशेने यज्ञ करणारे पशुची हत्या करवून घेतात आणि त्याची विधीपूर्वक अग्नीत आहुती देऊन शिल्लक राहिलेला भाग ब्राह्मण देखील खातात. त्याला शास्त्राने मान्य केलेली हिंसा म्हणतात. ही आपण आजकाल पाहत नाही, पण ही 100 वर्षांपूर्वीपर्यंत पिढ्यानपिढ्यांची मध्यंतरीच्या काळात परंपरा बनली असणार ती इथे सांगितली जाते. त्याप्रमाणे बाबा देखील मुल्लाला म्हणजे गावातील मशीद, पीर यांची व्यवस्था पाहणाऱ्या मुसलमान लोकांची धर्मकृत्य करून देणारा जो त्यांचा असतो मोठा माणूस ज्ञानी, तर त्या मुल्लाला बोलवून शास्त्रोक्त मंत्रोच्चारण करून म्हणजे
त्याच्या शास्त्राप्रमाणे, त्याच्या धर्मग्रंथाप्रमाणे कुराण साहेबमधील फातिहा म्हणून विधीपूर्वक शेळीची हत्या साईबाबा करवत असत. तो भाग होता. त्या काळी हंडीचे 2 प्रकार होते. 50 जणांना पुरेल एवढे अन्न जी पुरवत असे ती लहान हंडी, आणि 100 माणसं जेवून जिच्यात अन्न शिल्लक राहत असे ती मोठी हंडी. अशा 2 हंड्या होत्या. कधी मोठी तर कधी लहान हंडी घेऊन बाबा त्यात अन्न शिजवून भोजनाची इच्छा करणाऱ्यांना जेवू घालत असे. त्यासाठी वाण्याकडे आपण स्वतः जाऊन हिशोब करत साईबाबा. तेथे उधारीची गोष्ट नसे. हातावर कॅश, रोकडे पैसे साईबाबा देत असत. मीठ, मिरची, जिरे, मिरे, भाजीपाला, नारळ, खोबरे वगैरे पूर्ण विचाराने नक्की करून बाबा स्वतः सगळं जातीने आणत होते. म्हणजे स्वतः जाऊन आणत होते, निवडून पारखून आणत होते बाजारातून. तसेच मशिदीत स्वतः बसून आपल्या हाताने जाते मांडून गहू, डाळ, जोंधळा साईबाबा दळत होते. हंडीसाठी मुख्य कष्ट बाबाच न कंटाळता करत होते. मसाला वाटायची कामही साईबाबा स्वतः अगदी मन लावून करत. चुलीतला जाळ लहान मोठा करण्यासाठी लाकडे जे चुलीमध्ये घातले जातात, सरपणाची लाकडे, माफ करा, सरपण म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी चुलीत जी लाकडे जातात, लहान मोठ्या काड्या जातात वाळलेल्या, तर ती लाकडे बाबा साई स्वतःच एकसारखे खाली वर करत मॅनेज करत होते. डाळ भिजत घालून साईबाबा स्वतःच पाट्यावर वाटू लागत, म्हणजे बारीक करत होते मिश्रण, आणि हिंग, जिरे, कोथिंबीर मिसळून त्याचा झणझणीत चवदार खाद्यपदार्थ बनवत. कणकेचे गोळे तिंबून, म्हणजे चिकट व मऊ करण्यासाठी पाण्याने भिजवून आणि मुठीने चेपून कणिक मळणं, ते करून 1.25 हात लांबीचे वेटोळे करून त्या कणकेच्या गोळ्याचे, म्हणजे इतके लांब कणिक करून मग ते सगळे लाटून त्याच्या लांब रुंद मोठ्या पोळ्या करत. तसेच जोंधळ्याच्या पिठात प्रमाणशीर पाणी घालून, जोंधळ्याचं पीठ म्हणजे ज्वारी बाजरीचं पीठ, आपण धान्याचं पीठ म्हणू, त्यात ताक मिसळून ताक त्या पिठात घालून हंडीमध्ये आंबील तयार करत. आंबील म्हणजे एक उपम्यासारखा पदार्थ आहे जो घट्ट असतो. जोंधळ्याचं किंवा पीठ वगैरे त्यात पाणी आणि ताक मिसळून तो थोडासा आंबट लागतो, पांढऱ्या रंगाचा. तर हे आंबील, मग ती आंबील इतर अन्नाबरोबर बाबा आपल्या हातांनी मोठ्या प्रेमाने आणि अति काळजीने सगळ्यांना वाढत असत. असो, हंडीतील पदार्थ चांगले शिजल्याची खात्री केल्यावर बाबा ती हंडी चुलीवरून खाली उतरून मशिदीत नेऊन ठेवत. नंतर त्या अन्नाला मौलवीच्या हाती विधीपूर्वक फात्या देववून, म्हणजे फात्या म्हणजे मृताच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून म्हटला जाणारा कुराणातील प्रारंभिक भाग, तो म्हणून त्यानंतर आधी म्हाळसापतीला आणि नंतर तात्या कोतेला प्रसाद पाठवत असत. मग बाकी राहिलेले ते सगळे अन्न आपल्या हातांनी वाढून गरीब दुबळ्यांना तृप्त करून बाबा स्वतः सुख समाधान पावत. अन्नाची इच्छा करणारे देखील पोट भरेपर्यंत मोठ्या आनंदाने अन्न खात आणि वर बाबा घ्या म्हणून प्रेमाने त्यांना आग्रह करत. ज्यांना हे पूर्ण संतुष्ट करणारे जेवण लाभले त्यांचे पुण्य किती श्रेष्ठ, ज्यांना बाबा स्वतः अन्न वाढत त्यांचे भाग्य किती धन्य. येथे श्रोत्यांना सहज शंका येईल की प्रसाद म्हणून बाबा अनेक भक्तमंडळींना मांसाहारी अन्नसुद्धा निशंक मनाने का बरे वाटत असत. तर या शंकेचे निवारण करणे अगदी सोपे आहे. ज्याचे नेहमीचे मांस खाणे असेल त्यालाच हे नॉनव्हेज अन्न स्वतः बनवून साईबाबा वाढत असत. ज्याने साऱ्या जन्मात नॉनव्हेज याला स्पर्श केलेला नसेल, म्हणजे जो पूर्णपणे व्हेजिटेरियन शाकाहारी असेल, त्या भक्ताला मांसाला हातसुद्धा साईबाबा लावू देत नसत. म्हणजे त्याला शाकाहारीच साईबाबा बनवून वाढत असत. हे असले अविचाराचे कृत्य ते कधीही करत नसत. म्हणजे जो व्हेजिटेरियन आहे त्याला नॉनव्हेज देण्याचं काम साईंनी कधीही केलंच नाही. ज्याची प्रसाद मिळवण्याची जबर इच्छा असेल त्यालाच तो प्रसाद ते देत असत. गुरु स्वतः प्रसाद देत असताना तो खाण्यास योग्य आहे की अयोग्य याची शंका ज्या शिष्याच्या मनात येईल तर तो शिष्य आपला सर्वनाश करून घेईल आणि नरकात पडेल. या अर्थाची लहानशी गोष्ट लिहिता लिहिता आठवली ती श्रोत्यांनी आपल्या कल्याणाकरता स्वस्थ चित्ताने ऐकावी. एकदा एकादशी आली, एकादशीचा उपवास, विठ्ठल किंवा श्रीकृष्णाचा उपवास, आणि ती एकादशी आली असता साईबाबा दादा केळकरांना काय म्हणाले? साईबाबा म्हणाले, कोऱ्हाळातून माझ्यासाठी सागोती मागवून देतोस का?
त्यासाठी साईबाबांनी रुपये काढले, मोजून दादांजवळ दिले आणि दादा केळकरांना साईबाबा पुढे म्हणाले आणखी की तू जातीने जा आणि तूच हे केले पाहिजेस. असो, त्यांचे नाव गणेश दामोदर होते आणि आडनाव केळकर होते. वयस्क असल्याने लोक त्यांना दादा केळकर म्हणूनच हाक मारत असत. राव बहादूर हरी विनायक साठ्यांचे ते सासरे होते. जातीने ब्राह्मण असून ब्राह्मणाची धार्मिक कर्तव्य करण्याकडे त्यांचे काळजीपूर्वक लक्ष होते. तसेच ते सद्विचारी म्हणजे चांगले विचार करणारे आणि वर्तनी म्हणजे चांगले आचरण, चांगले राहणीमान होते. असे असून त्यांचे साईचरणी अनिवार्य प्रेम होते. रात्रंदिवस आपल्या गुरुची सेवा करून त्यांचे मन कधीही तृप्त होत नसे. अशा त्यांना या आज्ञेचे आश्चर्य वाटले कसे नाही हे समजत नाही. म्हणजे त्यांना ही नॉर्मल गोष्ट वाटली. तर ज्याच्या शरीराचे अवयव धडधाकट असतील, ज्याच्यापाशी पूर्वीच्या सवयीचे सामर्थ्य असेल, त्याचे मन कधीही चंचल नसते आणि गुरुपदी सदा स्थिर असते. धन, धान्य किंवा वस्त्रे गुरुला अर्पण करणे हीच दीक्षा नव्हे, तर गुरुच्या आज्ञा विधीपूर्वक पार पाडणे आणि गुरुला संतुष्ट करणे हीच खरी दक्षिणा गुरुला अर्पण करणे आहे. शरीर, वाणी म्हणजे शब्दांनी आणि मनाने सर्व ओवाळून टाकणे जो असा करतो, जो गुरुची कृपा प्राप्त करतो, हे करून त्याची श्रद्धा खरी असते. असो, दादा केळकर ती आज्ञा शिरसामान्य मान्य करून घाईघाईने कपडे करून आले आणि गावास जायला निघाले. तेव्हा बाबांनी त्यांना परत बोलावले आणि म्हटले की अरे, ही खरेदी करायला दुसऱ्या कोणाला तरी धाड ना, तुला जाण्या येण्याचा त्रास होईल, उगीच कष्ट करू नकोस. मग दादांनी ती सागोती आणण्यास पांडू नावाच्या आपल्या गड्याला पाठवले, म्हणजे त्यांच्याकडे काम करणारा जो होता त्या नोकराला पाठवले. इतक्यात त्या प्रसंगी बाबा दादांना काय म्हणाले साईबाबा ते पहा. जाण्यासाठी निघालेला पांडू रस्त्याला लागलेला पाहून बाबा म्हणाले, आजचा दिवस राहू दे, त्याला परत बोलव. असो, पुढे एकदा बाबांना हंडीचा प्रसाद वाटण्याची लहर आली आणि चुलीवर डेग चढवून म्हणजे भांडं चढवून त्यात त्यांनी सागोती टाकली. नंतर त्यात तांदळे धुवून टाकले आणि मापाप्रमाणे पाणी ओतून खाली चुलीत लाकडे सारून ती फुंकत बसले साईबाबा स्वतः. सगळा गाव बाबांचा अंकित होता, म्हणजे बाबांच्या आज्ञेत राहणारा होता. कोणीही आनंदाने ही चूल फुंकीत बसला असता, परंतु बाबांच्या आज्ञेशिवाय कोणाचीही हिंमत चालत नव्हती. अन्नसुद्धा शिजवून आणायला आज्ञा करण्याचा अवकाश म्हणजे साईंची आज्ञा झाली की लगेच साईबाबांचे दास सेवा करण्यास अगदी उत्सुक होते. परंतु साईबाबा स्वतःच या बाबतीत उदास होते. उदास म्हणणे हेही बरोबर नाही. स्वतःच्या हातांनी अन्न शिजवण्यात ज्याचा आपला फायदा होता, तो परक्यांना अन्नदान करण्यासाठी इतरांना कष्ट कसे देईल? आपल्या निर्वाहापुरता म्हणजे जगण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी जो स्वतः दारोदारी हिंडून चतकूर भाकरी मागत असे, तो साई अन्नदान करायला आपण स्वतःच कष्ट सोसेल तेव्हाच त्याला समाधान वाटेल. म्हणून तो साई कोणावरही अवलंबून राहत नसे. 100 माणसांचा स्वयंपाक होईल इतके पीठ, इतके तांदूळ, इतकी डाळ, मसाले वगैरे चांगले निर्भेळ म्हणजे ओरिजिनल क्वालिटीचे, चांगल्या क्वालिटीचे पाहून बाबा स्वतः रोकडे पैसे देऊन म्हणजे कॅश देऊन, उधार नाही, स्वतः आणत असत. स्वतः हातात सूप घेऊन म्हणजे निवडायचं जे सूप आहे, धान्य वगैरे पाखडतो आपण, ते घेऊन वाण्याच्या दुकानात जात आणि व्यवहारात किती दक्ष असावे हे त्यांच्याकडून लोक शिकत असत. पदार्थ स्वतः हातात घेऊन भाव घासाघीस करून ठरवत. कोणी फसवून जाऊ शकत नसे. उलट त्याचा अभिमान उतरवला जात असे. हिशोब करण्यात असे सोंग आणत की पैसुद्धा फुकटची जाऊ देत नसत, परंतु नंतर मालाची किंमत ताबडतोब मोजून देत असत. म्हणजे पैसे द्यायला मागे पुढे नाही पाहिजे साईबाबा. एवढेच काय, मग 5 मागता 10सुद्धा देऊन टाकत असत पैसे. स्वतःच्या कामाची मोठी हौस असे. दुसऱ्याने केलेले काम त्यांना चालत नसे. कधी कोणाची आशा ते धरत नसत आणि कोणाला त्रास देणे त्यांना आवडत नसे. हे एक तत्त्व बाबांपाशी रात्रंदिवस जागृत होते. म्हणून या हंडीच्या कार्यासाठी ते कोणाचे सहाय्य मागत नसत. हंडीच काय, धुनीला लागून जळाऊ लाकडाच्या खोलीची पूर्वेकडील 3/4 भिंत बाबांनीच आपल्या हातांनी रचलेली होती. महादू फसले चिखलाचा गारा करत असे आणि बाबा भिंती उभारण्यासाठी विटांचा थरावर थर रचून त्यावर तो चिखल आपल्या हातात घेऊन थापत असे. आणखी बाबा काय करत नसत. मशीद आपल्या हातांनी साईबाबा स्वतः सारवत असत. शेण्याने मातीने वगैरे जे सारवणं असतं, ज्याच्याने पोपडे निघत असतात, जुनी झालेली असते जमीन किंवा भिंती मातीच्या, तर ते सारवल्या जायच्या. तेव्हा फरशी नसायची त्या काळात.
तेव्हा साईबाबा स्वतः मशीद सारवत होते, जेणेकरून साफ राहायची मशीद. कफणी आणि लंगोट आपल्या हातांनी साईबाबा स्वतःची शिवत असत आणि कोणाची आशा करत नसत. हंडीतून वर येऊन गरम हवा भयंकर उसळे तेव्हा बाबा कफनीच्या म्हणजे त्यांच्या सदऱ्याच्या बाह्या मागे सारून आपला हात त्या उकळत्या भांड्यामध्ये घालून ती हंडीतले अन्न खालीवर साईबाबा स्वतःच्या हाताने ढवळत असत. चमचापळी नाही. तपेले म्हणजे ते भांडं खतखतलेले म्हणजे उकळी आलेलं पाहून ढवळण्यासारखे झाले आहे. म्हणजे अशा वेळी बाबा आश्चर्यकारक अगाध लीला करून दाखवत. कोठे रक्तामासाचा साईंचा हात आणि कोठे ते भयंकर रखरखीत तपेले. परंतु हातावर भाजल्याची खूण हे असे अन्न शिजवताना साईंच्या हातावर मुळीच दिसत नसे आणि तोंडावर भीतीपण भयसुद्धा साईंच्या नसे. जो भक्तांच्या मस्तकी पडला असता त्यांचे सगळे त्रिताप दुःख तात्काळ दूर करतो, त्याच्या हाताला अग्नीने कसे बरे दुखवावे? त्या हाताचा महिमा त्या अग्नीला ठाऊक नसेल का? पाट्यावर भिजलेली डाळ पसरून बाबा स्वतः निवडत असत आणि वरवंटा घेऊन स्वतःच वाटून त्याच्या आपल्या हातांनी मुगाच्या वड्या बनवत असत. मग त्या वड्या हळूच हंडीमध्ये सोडत, वरणामध्ये सारामध्ये भांड्याच्या तळाशी लागू नयेत म्हणून त्या ढवळत आणि तयार झाल्यावर हंडी खाली उतरून सगळ्यांना प्रसाद वाटत. श्रोते म्हणतील की सगळ्यांना का? साईबाबा तर मुसलमान होते, मग असे अधर्माचे आचरण लोकांकडून ते कसे करवत होते? हिंदूंना मुसलमानच्या हातचे अन्न खायला कसे साईबाबा लावत होते? या शंकेचे एकच उत्तर आहे. साईबाबांपाशी धर्म आणि अधर्म यांचा खरा विचार सदा जागृत होता. हंडीतील शिजलेले पदार्थ सर्वांनी खाण्यासाठी घ्याव्यात असा दुराग्रह ते मुळीच केव्हाही धरत नसत. म्हणजे सगळ्यांनी हंडीतलं शिजलेलं खाल्लंच पाहिजे असा त्यांचा हट्ट नव्हता, परंतु तो प्रसाद म्हणून मिळावा म्हणून ज्यांच्या मनात सदिच्छा उत्पन्न झालेली असेल त्यांचीच केवळ वासना साई पुरवत असत, इच्छा पुरवत असत त्यांना ते अन्न देऊन हंडीतलं. फसवणूक केव्हाही करत नसत. शिवाय त्यांची जात तर कोणाला ठाऊक होती? मशिदीत राहत होते म्हणून त्यांना मुसलमान म्हटले जात होते, परंतु त्यांचे वागणे पाहून, त्यांची ज्ञान वगैरे पाहून त्यांची जात खरी तर कोणाला कळतच नव्हती. भक्त ज्याला देव मानतात, ज्याच्या पायांच्या धुळीत लोटांगण घालतात, त्याची हे जे जात पात पाहतात त्यांच्या परमार्थ प्राप्तीचा धिक्कार असो. कारण इथे योग्यता महत्त्वाची गुरुची, त्याची जात किंवा त्याची स्थिती नाही. या लोकाविषयी आणि म्हणजे पृथ्वीविषयी, संसाराविषयी किंवा परलोकाविषयी ज्याने उदासीनता स्वीकारली आहे, ज्याची विवेक आणि वैराग्य हीच संपत्ती आहे, त्याची जात काय पाहायची? ज्याची स्थिती धर्म आणि अधर्म यांच्या पलीकडची आहे, ज्याची वृत्ती निर्मळ आनंदाची आहे, त्याची जात काय पाहायची? असे करणाऱ्यांच्या परमार्थ प्राप्तीचा धिक्कार असो. असे हे बाबांचे चरित्र मी तर आपल्या सुखासाठी गात आहे. कोणाला ऐकण्याची ओढ असेल त्याच्याही श्रद्धेचे समाधान होईल. असो, या कथेचा संबंध राहून गेला, त्यासाठी थोडेसे मागे परतून पहा. दादा केळकरांना उद्देशून थट्टा विनोदाने बाबा आता आणखी काय पुढे म्हणाले तिकडे लक्ष द्या. साईबाबा दादा केळकरांना म्हणाले, खारा पुलाव केला आहे, कसा झाला आहे तो पाहिलास का? दादा केवळ उपचाराखातर हो हो चांगला झाला असं म्हणून त्याची स्तुती केली. त्या पुलावाची साईंनी केलेल्या नावाजले म्हणजे स्तुती केली, चांगला झाला आहे, पण त्यांनी खाल्ला नाही. दादा पुराणे वरिष्ठ भक्त होते, म्हणजे जुने भक्त होते साईंचे. स्नान संध्या वगैरे नियमित करणारे असे ब्राह्मण होते आणि कोणतेही कार्य योग्य अयोग्य आहे की नाही हे सदा ते पाहत असत. त्यांना हे बरे वाटले नाही. तेव्हा साईबाबा त्यांना म्हणाले की डोळ्यांनी कधी पाहिली नाहीस आणि जिभेने कधी चाखला नाहीस आणि चांगला झालाय खारा पुलाव असं तू कसं म्हणतोस? असं साईबाबा त्याला विचारत आहे. आणि साईबाबा पुढे त्यांना म्हणतात, काढ रे ते भांड्याचे झाकण आणि पहा की त्यात हात घालून पुलाव कसा झालाय ते. असं साईबाबा बोलले. मग त्यांचा हात धरून डेगीच्या म्हणजे त्या भांड्याच्या आतमध्ये हात खुपसून बाबा पुढे म्हणाले, हात काढ, हा पळा घे म्हणजे पळी घेती आणि लोकांच्या ताटात वाढ. सोवळ्याची भीडभाड धरू नकोस आणि उगीच बाता मारू नकोस. असं साई त्या आपल्या शिष्याला दादा केळकरला म्हणाले. शिष्याला संत बाटण्यास सांगतील ही कल्पनाच अगदी अयोग्य आहे. म्हणजे इथे गुरु म्हणून साईबाबा दादा केळकर या आपल्या शिष्याला धर्मभ्रष्ट बाटवत आहेत बुवा असं नाही आहे. ही कल्पना चुकीची आहे बुवा असं लेखक लिहितोय. संत तर सदा कृपेने अतिशय भरलेले असतात. त्यांची वागण्याची तऱ्हा त्यांनाच ठाऊक असते. खऱ्या प्रेमाची लहर उठली
म्हणजे आई पण मुलाला चिमटा घेते आणि बाळाने आरोळी मारली म्हणजे तीच त्याला पोटाशी धरते. अभक्ष म्हणजे जे खाऊ नये असं चुकीचं अन्न. ज्याचे मन असेल त्याचीच इच्छा बाबा पुरवीत असत. म्हणजे जे नॉनव्हेज खाणं असेल बनवलेलं साईंनी, तर ते ज्याची इच्छा असेल त्यालाच ते साईबाबा देत असत. परंतु तेच जो मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असेल त्याला मान्यता दर्शवून ते दुजोरा देत असत. म्हणजे ज्याची इच्छा नसेल की असं नाही खायला पाहिजे, आपण आपल्या धर्माला हे अनुसरून नाही आहे असं ज्याच्या मनात असेल तर त्याला मान्यता देत होते साई मनातूनच. आणि ते कधीच त्याला असं धर्मभ्रष्ट करत नव्हते, चुकीचं खाऊ घालत नव्हते आणि खाऊ घालवायला देतही नव्हते. तरी पण गुरुची आज्ञा पाळण्याचा भक्तांचा विचारपूर्वक निर्णय केव्हा केव्हा इतक्या थराला जात असे की आयुष्यभरात जे मासाला शिवले नाहीत, म्हणजे नॉनव्हेजला शिवले नाहीत, स्पर्श केला नाही, खाल्लं नाही, अशा भक्तांचाही निश्चय डळमळत असे. बाबांचा प्रसाद म्हणून ते निषिद्ध अन्न खाण्याचा व्हेजिटेरियन लोकांचाही विचार होत असे स्वतःहून. खरे पाहिले तर अशा कोणत्याही भक्ताला बाबा स्वतः चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी कधीही उत्सुक करत नसत. असो, इसवी सन 1910 पूर्वी हंडीचा हा योग वरच्यावर अत्यंत उत्साहाने येत असे. म्हणजे साईबाबा नेहमी हंडीत अन्न स्वतः शिजवत असे 1910च्या आधीपर्यंत. परंतु तेथून पुढे दासगणूंची फेरी मुंबई शहरी आली आणि त्यांच्या कीर्तनाच्या गजरात साईबाबांचे महात्म्य, त्यांच्या लीला त्यांनी सगळ्या लोकांच्या मुंबई वगैरे शहरांमध्ये मनात ठसवले. तेव्हापासून लहान थोर सर्वांना बाबांचा महिमा कळला आणि शिर्डीला असंख्य लोक जाऊ लागले. पुढे बाबांप्रित्यर्थ पंचोपचारासह पूजा, नैवेद्याचे नाना प्रकार आणि दुपारी तिपारी जेवणाचे नजराणे भक्तांकडूनच सुरू झाले. नैवेद्य दाखवणे, त्यात वरण भात, शिरापुरी, चपात्या, चटण्या, कोशिंबिरी, पंचामृत घालून केलेल्या खिरी इत्यादी नाना प्रकारची अन्नसामुग्री नैवेद्य म्हणून भक्त पुष्कळ प्रमाणात येऊ लागले. कधी नाही ते शिर्डीला अमर्याद यात्रा लोटू लागली आणि धावत दर्शनाला जाणारा जो तो साईंच्या पायी काही ना काही नैवेद्य अर्पण करू लागला. 1910 नंतर जेव्हा साईंची ख्याती पोहोचली सगळीकडे तेव्हा अर्थातच भुकेल्या लोकांची भूक सहजच भागू लागली, कारण अन्न नैवेद्य म्हणून साईंकडे पुष्कळ यायला लागलं. साईबाबांची एखाद्या राजाप्रमाणे सेवा होऊ लागली. 1910 नंतर त्यांच्यावर छत्रचामर ढाळू लागले गेले आणि टाळ, घोळ, वाद्यांचा गजरासह भक्तांचा लवाजमा वाढू लागला. गर्दी वाढू लागली. त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. भक्त स्तुती स्तोत्रे गाऊ लागले आणि यात्रेकरून करता, म्हणजे जे टुरिस्ट आलेले आहेत धार्मिक दर्शनाकरता, तर त्यांची शिर्डी परमपवित्र तीर्थक्षेत्र बनले. त्यामुळे हंडीचे काम साईंचं संपलं. कारण ते 100 लोक, 50 लोक इतक्या लोकांना आधी बनवत होते, गावातले लोक, येणारे काही अतिथी. पण नंतर ही गर्दी इतकी वाढल्यानंतर आणि त्यांनीच इतकं नैवेद्य लोकांनी आणल्यानंतर तोच संपत नव्हता. त्यामुळे साईंना वेगळा नैवेद्य स्वतः बनवावा असं वेळ आली नाही. नैवेद्य इतके येऊ लागले की त्यातून फकीर फुकरे पोटभर जेवून बरेच अन्न मागे रोज शिल्लक राहू लागले. अशी ही हंडीची कथा. आता आणखी एक कथा सांगतो, जी ऐकून श्रोत्यांच्या मनाला आनंद होईल. आपल्या उपास्य दैवताचा, म्हणजे ज्याची आपण पूजा करतो, ज्याला मानतो, अशा देवाचा अपमान केला असता बाबा मनात नाखुश असत. ते स्वतः कोणत्याही जातीशिवायचे असून कोणीतरी काहीतरी तर्क करून त्यांना ब्राह्मण म्हणतात, तर कोणी मुसलमान म्हणतात. ज्याचा ठाव ठिकाणा नाही, कोणत्या जातीत केव्हा जन्म झाला, कोण माता पिता आणि कोण मुसलमान का ब्राह्मण हे ठाऊक नाही. तो जर मुसलमान असता तर मशिदीत धुनीची पूजा करून त्याने कशी चालू दिली असती, अग्नी कशी चालू दिली असती, तेथे तुळशी वृंदावन कसे राहू दिले असते आणि घंटा वाजवणे सहन का केले असते, मशिदीत शंख का फुंकू दिले असते, वाद्यांसह कथा कीर्तने करू दिले असते का, टाळ घोळ मृदुंग वाजवून दिले असते का, आणि हरिनामाचा गजर चालू दिला असता का. जर साई मुसलमान असते तर. मुसलमान असता तर मशिदीत स्वतः बसून स्वतःला गंध चोपडू दिला असता का आणि तेथे सर्वांसकट भोजन करता झाला असता का. मुसलमान असते साई तर त्यांचे कान टोचलेले असते का, आपल्या पदरचे पैसे खर्चून देवळांची डागडुजी करणारे ते झाले असते का, आणि आंघोळीनंतर महावस्त्र पितांबर त्यांनी नेसला असता का. उलट एखाद्या हिंदू भक्ताने आपल्या उपास्य दैवताची क्षणभरही उपेक्षा
किंवा दुर्लक्ष केलं आपल्या देवाकडे तर साईंना खपत नसे. याबद्दलची एक उपदेशक कथा लिहिता लिहिता आठवली, ती अति नम्रपणे मी सादर करतो. स्वस्थ चित्ताने ती आता आपण ऐकावी श्रोत्यांनी. एकदा पहा असे घडले की बाबा लेंडी वाघेवरून परतले, माघारी आले मशिदीकडे. मशिदीत येऊन बसले आणि दर्शनाला भक्त आले. त्यातच बाबांच्या फार प्रेमाचे भक्तश्रेष्ठ चांदोरकर जे होते ते आपले साडू बिनीवाले हे त्यांचं आडनाव होतं. साडू म्हणजे बायकोच्या बहिणीचे पती. यांच्यासह दर्शनाच्या लालसेने इच्छेने आलेले होते. चांदोरकर बिनीवाल्या या आपल्या साडूंसोबत आले होते. ते दोघेही साईनाथांना नमस्कार करून समोर येऊन बसले. मग कुशल गोष्टी चालल्यावर तेव्हा एकाएकी बाबा रागावले आणि म्हणाले की नानासाहेब चांदोरकरांना म्हणताय साईबाबा की नाना, तुझ्याकडून असा विसर का बरं व्हावा? माझ्याबरोबर दिवस घालवून हेच का तू संपादन केले आहेस, म्हणजे हेच का तू शिकला आहेस? असं माझी जी संगत केलीस तिची शेवटी हीच का दशा व्हावी? अशी कशी तुझी बुद्धी फिरली? काळजीपूर्वक सर्व मला सांग, असं साईबाबा बोलले. बाबांचे हे शब्द ऐकून नाना खाली मान घालून बाबांच्या रागाचे कारण काय असावे याचा विचार करू लागले. परंतु काहीही आठवेना आणि त्यांचे मन उदास झाले. चुकले कोठे ते त्यांना कळेना. रागाचे कारण काही दिसेना. परंतु काहीतरी कारण झाल्याशिवाय बाबा कोणाला दुखवत नसत हेही चांदोरकरांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी बाबांचे पाय धरले आणि अनेक प्रकारे विनंती केली. शेवटी नानांनी उपरण्याला पदर पसरला. उपरणं म्हणजे अंगावर खांद्यावर घेतलेला कपडा, तर त्याचा पदर पसरला म्हणजे तो पुढे धरला आणि रागाचे कारण साईंना विचारले. त्यावर बाबांनी उत्तर दिले की वर्षानुवर्ष माझा सहवास असताना हेच का तुझे वागणे? तुझ्या बुद्धीला झाले तरी काय? कोपरगावी कधी आलात? वाटेत काय हकीकत घडली? मध्येच कोठे उतरला? टांगा थेट शिर्डीला का हाकला म्हणजे चालवला? रस्त्यात काही नवल घडले असेल तर ते मला सगळे ऐकावेसे वाटते. लहान का मोठे असेना, कोठे काय झाले ते सगळे प्रवासातले मला सांग बरे, असं साई म्हणाले. असे बाबांचे म्हणणे ऐकून नाना मनात समजले. त्यांचे तोंड लगेच उतरले आणि बोलायला लाज वाटली. तरी त्यांनी ते सांगितले. बाबांपुढे लपवाछपवी चालत नसे हे मनात निश्चित जाणून जे जे घडले ते आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्णपणे नानांनी बाबांना कथन केले. साईंकडे खोटे बोलणे चालत नसे. खोटे बोलण्याने साईंची प्राप्ती होत नसते. खोटे बोलण्याने माणसाची अधोगती होते, म्हणजे वाईट दिशेला खालच्या गतीने तो जातो, त्याची प्रगती होत नाही. खोटे बोलण्याने शेवटी तो नरकात जातो. गुरुला फसवणे हे महापापकर्म आहे आणि त्या पापाला माफी किंवा प्रायश्चित्त नाही हे जाणून नानासाहेब चांदोरकरांनी सर्व घटना काही शिल्लक न ठेवता संपूर्णपणे बाबांना कळवली. चांदोरकर म्हणाले साईंना की आम्ही आधी टांगा ठरवताना थेट शिर्डीचा ठरवला, म्हणजे शिर्डीला येण्याचा सांगितलं टांगेवाल्याला. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठी असलेल्या दत्ताच्या मूर्तीचे दर्शन बिनीवाल्यांना हुकले, कारण बिनीवाले दत्तभक्त आहेत, त्यांचे साडू. वाटेत दत्त मंदिर लागल्यावर त्यांच्या मनात दत्ताच्या दर्शनासाठी खाली उतरावेसे वाटले. परंतु मला घाई झाली होती, म्हणून मीच त्यांना मनाई केली की शिर्डीहून परत येताना हे दर्शन घेता येईल. अशा प्रकारे उतावीळ होऊन शिर्डीला पोहोचायला उशीर होईल म्हणून मीच टाळाटाळ केली आणि दत्ताच्या भेटीकडे दुर्लक्ष केले. पुढे गोदावरीत स्नान केल्यावर मोठा काटा पायात रुतून वाटेत अत्यंत त्रास झाला आणि मोठ्या मुश्किलीने तो काटा उपटून काढला, असे चांदोरकर म्हणाले. तेव्हा बाबांनी त्यांना सूचक उपदेश केला. साईबाबा म्हणतायत चांदोरकरांना, नानांना, अशी घाई बरी नव्हे. नशीब तू दर्शनाचा अनादर करून नुसता काटा लागून सुटलास. दत्तासारखे पूज्य दैवत सहज मार्गात उभे असताना दुर्दैवी जो तो दर्शन चुकवेल त्याला मी कोठून पावणार, असं साई म्हणाले. या प्रसंगाबद्दल नानासाहेबांच्या मैनाताई कुवळेकर या कन्येने कैलासवासी परमपूज्य नरसिंह स्वामींपुढे बिनीवाले हे दत्तभक्त पुन्हा वाचतो. या प्रसंगाबद्दल हा चांदोरकरांचा दत्तदर्शनाचा बिनीवाल्यांसोबतचा प्रसंग जो साईंना कथन केलेला आहे, तर या प्रसंगाबद्दल नानासाहेबांच्या मैनाताई कुवळेकर या कन्येने मुलीने कैलासवासी परमपूज्य नरसिंह स्वामींपुढे 1936 साली दिलेल्या निवेदनात आणखी माहिती सांगितली. ती अशी की माझ्या मावशीचे यजमान बाळासाहेब बिनीवाले म्हणजे नानासाहेब चांदोरकरांचे साडू हे दत्तभक्त होते. इसवी सन 1899 किंवा 1900 साली जेव्हा ते साईबाबांच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांचा साईबाबांवर विश्वास नव्हता बिनीवाल्यांचा.
माझ्या वडिलांच्या आग्रहामुळेच ते शिर्डीला गेले होते. परंतु जेव्हा त्यांनी साईबाबांना पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या ठिकाणी साक्षात त्रिमूर्ती दत्तच दिसले, कारण त्यांचं दर्शन राहून गेलं होतं येताना. तेव्हापासून बिनीवाल्यांची खात्री पटली की साईबाबा म्हणजे खुद्द दत्तच आहेत आणि त्यापुढे अमरनाथ म्हणजे मरेपर्यंत बिनीवाले हे साईंचे भक्त बनून राहिले, असं त्यांनी निवेदन केलेलं आहे चांदोरकरांच्या मुलीने पुढे. असो, या प्रसंगावरून साईबाबा हे दत्ताचे अवतार असल्याच्या साईबाबांच्या आरतीतील 4थ्या कडव्यातील विधानाला पुष्टी मिळते. 4थं कडवं असं आहे आरतीतलं की कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण जाहला असे स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर आरती साईबाबा सौख्यदातार जीवा. असो, आता हंडीची गोष्ट पुढे चालवूया. काय ती मशिदीतील साईबाबांच्या बरोबरच्या दुपारनंतरच्या जेवणाची पवित्रता आणि साईंची भक्त प्रेमळता. दुपारची पूजा झाल्यावर दररोज बाबांची आरती झाल्यावर भक्त लोक जेव्हा परत जात तेव्हा बाबा त्या सगळ्यांना उदी देत असत. मशिदीच्या धारेवर म्हणजे ओट्याच्या कडेवर काठावर येऊन साईबाबा उभे राहत आणि अंगणात वाट पाहत असलेले भक्तगण एक एक येऊन त्यांच्या पायांना नमस्कार करत, पायांवर डोके ठेवत. जो जो समोर उभा राही त्या एकेकाच्या कपाळी साईबाबा उदी लावत. मग आता सगळ्या लहान थोर मंडळींनी आपापल्या घरी जेवायला जावे असे साईबाबा म्हणाले की ती आज्ञा शिरसामान्य करून लोक दुपारी आपापल्या घरी परत जात. नंतर बाबांची पाठ फिरली की रोजच्या रिवाजाप्रमाणे पडदा ओढला जाई, ताट वाट्यांचा खणखणाट होई आणि प्रसादाचा थाट जमे. साईबाबांच्या हस्तस्पर्शाने पवित्र झालेला नैवेद्य परत आपल्याला मिळावा म्हणून काही भक्त अंगणात तेव्हाही वाट पाहत बसत. इकडे बाबा जेव्हा भिंतीतील कोनाड्याजवळ पाठ करून बसत तेव्हा त्यांच्या दोन्ही बाजूंना जेवणाच्या पंक्तींचा थाट असे आणि सगळ्यांना मोठा आनंद असे. साई समर्थांच्या पुढे जो तो आपला नैवेद्य सारत असे आणि ते सुद्धा एका ताटामध्ये तो आपल्या हातांनी एकत्र करत असत. साईबाबा बाबांच्या हातचे ते शीत म्हणजे अन्नाचे कण लाभायला फार मोठे भाग्य पाहिजे की ज्यामुळे खाणारा संपूर्णपणे पवित्र होतो आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते. वडे, आपूप म्हणजे अनारसे, सांजोऱ्या म्हणजे सांजाच्या पुऱ्या, साध्या पुऱ्या, शिखरणी, घारगे म्हणजे गव्हाच्या किंवा तांदूळाच्या रव्यात गूळ घालून त्याची थापटी करून तुपात तळतात तो पदार्थ घारगे, फेणिया, अनेक प्रकारच्या भाज्या, खिरी आणि कोशिंबिरी चांगल्या प्रकारे बाबा एकत्र मिसळत. मग ते अन्न बाबा ईश्वरार्पण करत आणि श्यामा म्हणजे माधवराव आणि नाना म्हणजे नानासाहेब निमोणकर यांच्याकडून ताटे भरवून वाढत असत. एकेकाला पुढे बोलवून आपल्यापाशी बसवून मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने आकंठ जेवण करवेत. स्वादिष्ट तुपामुळे संतुष्ट करणारा आणि पुरणपोळी व वरण यांनी मिसळलेला गोड काला, अन्नाचे ते मिश्रण बाबा सर्वांना वाढत. प्रेमाचा हा काला खाल्ल्यावर त्या आत्मानंदाची गोडी किती वर्णावी. खाणारा बोटे चोखीतच निघत असे आणि संतुष्ट होऊन पूर्णपणे समाधान पावत असे. कधी मांडे व पुरणपोळ्या, कधी साखरेने घोळलेल्या पुऱ्या, कधी बासुंदी, शिरा व सांजाच्या पुऱ्या, तर कधी स्वादिष्ट गुळवरिया म्हणजे गुळाचे पुरण घातलेल्या पोळ्या साईबाबा वाढत. कधी शुभ्र आंबे मोहराचा भात, त्यावर सुंदर वरण आणि स्वादिष्ट रुचकर लोणकढे तूप आणि सभोवार शाख भाज्यांचे लवाजमा असेच. लोणचे, पापड, रायते, नाना प्रकारची भजी, भरिते, क्वचित आंबट दही, ताक, पंचामृतही असे. ज्या लोकांना हे दिव्य अन्न खाण्यास मिळे ते धन्य होत. जेथे साईसारखा गुणज्ञ वाढणारा असेल तेथील जेवणाची गोष्ट काय ती वर्णावी. तेथे भक्त आकंठ जेवत आणि संतुष्ट झाल्याचे ढेकरही देत. घासाघासाला समाधान आणि संतोष आणि पोषण देणारे आणि भूक घालवणारे असे ते गोड उत्तम प्रकारचे प्रेमाचे आणि अत्यंत पवित्र अन्न असे. घासाघासाला साई नामासह त्या अन्नाच्या भक्त लोक आहुती देत. ताट किंचितही रिकामे होत नसे, वरच्यावर सारखे वाढले जात असत. ज्याला ज्या ज्या पक्वान्नाची आवड असेल त्याला ते प्रेमाने साई वाढत असत. कित्येकांना आंब्याचा रसावर प्रेम असेल तर त्यांना साईबाबा ते आग्रहाने वाढत असत. असे हे अन्न वाढण्याला दररोज बाबा नानासाहेब निमोणकरांना किंवा माधवराव देशपांड्यांना म्हणजे श्याम्याला आज्ञा करीत. त्या दोघांचाही हाच नियम असे. नैवेद्य वाढणे हेच काम असे आणि त्यासाठी मोठ्या प्रेमाने अतिशय कष्टही करत. स्वादिष्ट जिरेसाळी भात जणू काही मोगऱ्याच्या फुलाच्या कळ्याच, त्यावर तुरीची पिवळी धम्मक डाळ आणि मग सगळ्यांना पळी तूप वाढले जाई.
वाढताना घमघमीत वास सुटे. जेवण चटण्यांसह चमचमीत असे. किंचितही न शिजलेले किंवा चवीशिवायचे जेवण नसे. लोक मनसोक्त जेवत असत. त्या आत्मानंदाच्या समाधीच्या शेवया, सप्रेम भक्तीच्या कुरडया, कुरडया म्हणजे तांदळाच्या पिठाच्या शेवईसारखा तळलेला वेटोळा पदार्थ. शांती आणि सुख यांचा स्वानुभव असल्याशिवाय जेवायला कोण बरं येईल. जेथे हरीच अन्न असतो, हरीच भोगता म्हणजे ते खाणारा असतो आणि हरीच त्या गोडीची चव चाखणारा म्हणजे खाणारा असतो, तेथील अन्न वाढणारा धन्य होय आणि तेथला अन्न सेवन करणारा आणि ते अन्न देणाराही धन्य होय. असो, या गोडीचे मूळ म्हणजे एक गुरूच्या ठिकाणी प्रबळ निष्ठा होय. साखर किंवा गूळ गोड नसतो, तर श्रींच्या ठिकाणीची भक्कम पाया असलेली श्रद्धा गोड असते. अशी तेथे नेहमीची भरभराट असते. खीर, शिरा आणि काल्याची चंगळ असते आणि ताटावर बसल्यावर जरा देखील काकू करणे चालत नसे. नाना प्रकारचे शिजवलेले अन्न खाऊन पोट भरल्यावर दही भाताशिवाय जेवणाऱ्याच्या मनाला संतोष वाटत नसतो. म्हणून तो दही भात नसला तर ते जेवणारे निदान ताक तरी मागतात. एकदा स्वच्छ ताकाचा पेला जो गुरु महाराजांनी स्वतः म्हणजे साईंनी स्वतः आपल्या हाताने भरून मला प्रेमाने पिण्यासाठी दिला, तो मी जेव्हा माझ्या तोंडाला लावला तेव्हा ते पांढरे शुभ्र ताक पाहून मनाला सुख, समाधान आणि आत्मानंदाची तुष्टी लाभली. आधीच पक्वान्नाने पोट भरलेले होते. तेथे हे ताक कसे प्यायले जाईल अशी उगाच ओढून ताणून आणलेली शंका मी घेत असतानाच तो घुटका स्वादिष्ट लागला. मला असा आखडलेला पाहून बाबा अत्यंत काकुळतीने येऊन साईबाबा मला म्हणाले की पिऊन टाक रे ते सगळे ताक. आणि मलाही वाटले की अशी संधी कधी पुन्हा येणार नाही, म्हणून मी ते लगेच सर्व पिऊन टाकले. असो, पुढे याचा अनुभव आलाच. त्यानंतर 2 महिन्यांनी बाबांनी आपला अवतार संपवला आणि खरेच त्यांचे निर्वाण झाले. आता त्या ताकाची तहान भागवायला साई कथारूप अमृत पिण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. तोच आपला आधार आहे. हेमाडपंत लेखक साईनाथांना शरण आलेले आहे. तेच पुढे ज्याची आठवण करून देतील त्याच कथेचे पुढे वर्णन केले जाईल. श्रोत्यांनी आपले लक्ष कायम ठेवावे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा हंडीवर्णनम नावाचा 38वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम.